मित्रो, आजच्या भागामध्ये आपण सामाजिक कार्यातील अडथळे कोणकोणते असतात आणि त्यावर मात कशी करावी या अनुषंगानं आपण चर्चा करू। पहिल्या भागामध्ये ह्या सर्व अडथळ्यावर आणि काही ओघात आले तर उपाय आणि स्वतंत्र पद्धतीने उपायावरही चर्चा आपण करूया। तर पहिल्यांदा सामाजिक कार्य करताना एखादा प्रश्न, एखादी समस्या, एखादी अडचण सोडवण्यासाठी सामाजिक कार्य केले जाते किंवा एखादा समाजाला प्रबोधन करण्यासाठी एखादा उपक्रम राबवला जातो। समाजातलं अज्ञान दूर व्हावं, गैरसमज दूर व्हावे, समाजामधल्या उच्च नीचता ही जी मानव निर्मित आहे त्याला कुठलाही वैज्ञानिक ऐतिहासिक आधार नाही अशा तुच्छतावादाला दूर करावं, अशा वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या गोष्टी सामाजिक कार्य माणसं करत असतात। अशासाठी माणसांची गरज असते आणि मग माणसं सोबत येत नाहीत किंवा माणसं कमी आहेत म्हणून काही जण काम थांबवतात। पण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण आपल्याला भूक लागलेली असेल, आपल्याला जेवण करायचं आहे आणि एकत्रित जेवण करायचं आहे, तुम्ही चला जेवूया, भूक लागली, चला फोन करायला लागलात आणि मग त्याच्यातले 4-2 आले, 4-2 नाही आले तर तुम्ही आता 4-2 आल्याशिवाय मी जेवत नाही असं म्हणता का? हे 4-2 आल्याशिवाय मी पाणी पित नाही म्हणता का? हे 4-2 ते आल्याशिवाय मी श्वास सुद्धा घेणं असं म्हणता का? नाही म्हणत ना। माझी गरज आहे श्वास घेणं, मी घेणार। माझी गरज आहे तहान लागणं, तहान लागल्यावर पाणी पिणं, मी पाणी पिणार। मला भूक लागल्यावर मी जेवणार, किती वेळ वाट बघायची असं म्हणून तुम्ही जेवण पण करणार। म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जशी भूक तहान लागल्यानंतर कोणासाठी थांबत नसाल तर तुम्हाला जर सामाजिक कार्याची भूक आणि तहान लागली तर मग तुम्ही का थांबता हा विषय आपल्या मनात घ्या। आता हा विचार तुम्ही स्वीकारा। काही जणांना असं वाटते की आता मी हे काम सोडून देणार, ते काम सोडून देणार, काही अर्थ राहिला नाही, काय करून काही फायदा नाही, अशा पद्धती सोडून देऊन काही फायदा आहे का? हा विचार एकदा करून बघा तुम्ही। कारण सामाजिक कार्य तुम्ही जे करत आहात ते जर तुम्ही सोडून दिलं तर काय फायदा होणार आहे का? तुमचं नावलौकिक वाढणार आहे का? बस ते सामाजिक कार्य सोडून देऊन दुसरे काही सामाजिक कार्य करायचं आहे का? पण ते का करायचं आहे? त्याच्यात अडचणी अडथळे राहणार नाहीत का? सगळेच राहतात, सगळीकडे राहतात। हां, यापेक्षा व्यापक काम असेल, यापेक्षा अधिक दुसरे वेगवेगळे प्रश्न असतील आणि ती गरज असेल तर ठीक आहे, तुम्ही त्यावर फोकस करू शकता। तर सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने माणसं दूर असतात। सगळ्यांचीच मोठ बांधणं सगळ्यांनाच कधीच शक्य नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या। अनेक महापुरुषांचे सुद्धा तुम्ही उदाहरण घेऊ शकता। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण करून या देशावर आलेलं संकट दूर करण्यासाठी, अन्यायी अत्याचारी व्यवस्था उलथून टाकण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती ती स्वराज्य निर्मितीची चळवळ म्हणजे स्वराज्य। तेव्हाही माणसं त्यांच्या सगळी सोबत आली का? नाही आली, नाही तर नाही, घरी तर झोपली असली तर बरं झालं असतं। शत्रू पक्षात जाऊन शिवाजी महाराजांवरलाच संपवण्यासाठी, त्यांच्यावरच वार करण्यासाठी आली आणि शिवाजी महाराजांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याचं काम जवळच्याच माणसाने केलं। त्यामुळे असा काही विचार करू नका महापुरुषाच्या संदर्भामध्ये। एवढंच नाही
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सगळा समाज आला होता का? आज तरी त्या विचारासोबत सगळा समाज आहे का? त्या विचाराच्या विरोधातही लोक आहेत. परिवर्तनवादी विचारधारा बाबासाहेबांची, समतावादी विचारधारा बाबासाहेबांची, की जातीय भेद मानू नये ही विचारधारा बाबासाहेबांची आहे. तर जातीभेद मानणारे लोक आहेतच ना, जे बाबासाहेबांच्या समाजात आम्ही जन्मलो असं सांगणारे जातीभेद मानतात. इतरांना आपल्यापेक्षा काही जणाला खालचं मानतात, काही जणाला वरचं मानतात. हे सुद्धा एक प्रकारचा जातीवादच आहे. तर त्यामुळं असं काही नसते. सगळीच माणसं सगळे सोबत नसतात. हा विचार तुम्ही अनेक महापुरुषांच्या संदर्भातचा विचार करून घ्या. किंवा महात्मा बसवेश्वरांनी जी समतेची चळवळ सुरू केली, सगळ्यांना एकत्र करावं, समतेच्या सूत्रात सगळ्यांना बांधावं, आपल्याच बांधवांना, आपल्याच भारतीय बांधवांना आपण जातीच्या नावानं, वर्णाच्या नावानं, पंथाच्या नावानं, वेगवेगळ्या कारणानं तुच्छ लेखणं हे देशद्रोह आहे. तर आपले सगळे बांधव एकत्र आणलेच पाहिजे आणि आले पाहिजे आणि समतेची मोठ, मानवीय मूल्यांची मोठ बांधून समाजाला उन्नत करणं, पशुत्वापासून मनुष्यत्वापर्यंत आणि मनुष्यत्वापासून महानत्वाकडे नेण्याची ही अनेक महापुरुषांनी चळवळ उभी केली. अनेकांनी तसा प्रयत्न केला. तथागत गौतम बुद्धापासूनची ही प्रबोधनाची परंपरा जरी बघितली तरी अशा परिस्थितीमध्ये सगळे जण नव्हते. आणि म्हणून मी हे का उदाहरणं देतो आहे तुम्हाला, तर काही जणांचं असं मत आहे की नाही सगळे सोबत आले तर काम करण्यात मजा आहे, काम करावं, नाही तर आपलं कशाला करत बसावं, काय देणं घेणं आहे आपल्याला. म्हणजे असा विचार करून काही जण सामाजिक उपक्रमामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सहभागीच होत नाहीत. वंगळे हात लोक देखो ना लोकांना कटकारस्थानं करत बसतात, टिंगटवळ्या करत बसतात. अशा लोकांसाठी काय करून काय फायदा आहे? विषाला अमृत पाजवण्यामध्ये काय अर्थ आहे? अशा पद्धतीचा काही जणांचा एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. पण काही महापुरुष आपल्या वाटेवर काटे टाकणाऱ्यांसाठी फुलं टाकण्याचा प्रयत्न करत राहतात. निंदा करणाऱ्यांची स्तुती आणि सत्कार करत राहतात. लोक म्हणतात हे येडच झाले, अरे ही त्याची टिंगलटेवाळे आता हा मोठमोठ्यानं हसून करू लागला तर याचा सत्कार या नाही तर करायला म्हणतात. ही वस्तुस्थिती असली तरी लक्षात ठेवा, वाईट माणूस वाईट पण सोडत नसेल तर चांगल्या माणसानं आपलं चांगुल पण सोडायचं नसते. ही विचारधारा संतांनी, महापुरुषांनी आयुष्यभर जोपासली म्हणून ते महापुरुष झाले, ते वंदनीय झाले. खलनायक, त्यांना त्रास देणारे, त्यांना अडथळे आणणारे खलनायक कधी पूजनीय, वंदनीय झाले नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. समाज प्रकाशाची पूजा करतो, अंधाराची नाही. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करा. आणि मग काय असते की सगळ्यांनी सोबत येण्याचा जो तुमचा दुराग्रह असेल तो पहिल्यांदा सोडून द्या. कारण प्रत्येकाचे ध्येय वेगवेगळे असतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचं असते, ते वेगवेगळ्या ठिकाणी करतात. हेच काम करावं म्हणजे सामाजिक काम करणं आहे आणि ते करणं म्हणजे सामाजिक कार्य नाही, असा जो तुमचा दृष्टिकोन असेल तर ते सोडून द्या. तो त्या पद्धतीनं सामाजिक कार्यच करत असेल तर त्याला त्या पद्धतीनं करू द्या. तर वेगवेगळे ध्येय असतात. प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. प्रत्येकाची आवड निवड जी वेगवेगळी असते त्या पद्धतीनं माणसं काम करतात. त्यामुळं आणि काही जणांना काहीच करायचं नसते. नाही, काही जरी झालं तरी मला काहीच करायचं नाही, असाही दृष्टिकोन असतो. आणि मग अशा झोपे गेलेल्याला तुम्ही उठवू शकता, पण झोपेचं सोंग घेतलंय त्याला कसं उठवणार आहात? हा विचार तुम्ही केला तर तुमच्या ह्या सामाजिक कार्याला एक बळ यायला मदत होते. म्हणून हा विषय मी सांगत आहे. सगळा समाज, सगळेजण कोणासोबत नव्हते,
कोणासोबत नाहीत आणि कोणासोबतही नसतात. कोणी बघा, हे वेगवेगळ्या समाजाची जी आंदोलनं बघता तुम्ही, सगळ्या सोबत आहेत का? नसतात. वेगवेगळ्या कारणानं माणसं दूर राहतात. तर वेगवेगळे कारणं काय असतात? तर सर्वसाधारणपणे काही कारणांची चर्चा आपण आता करूया. ते म्हणजे काही जणांची, आता तुम्ही एका पक्षाचे आहात, तर दुसऱ्या पक्षाची माणसं तुमच्यासोबत आली तर सगळेजण, तर याचं महत्त्व वाढेल. जास्त लोक याच्यासोबत दिसायलेत म्हणून इतर पक्षाची येत नसतात. किंवा लोक त्यांच्याविषयी गैरसमज तयार करू, अरे त्या पक्षात गेला का त्यानं, तिथं दिसालाय म्हणून काही जण वेळ असला तरी येत नसतात. यायची इच्छा असताना येत नसतात. त्यांचे साहेब राहतात, त्यांचे कार्यकर्ता, साहेब तिकडे दिसला त्या कार्यक्रमात त्याच्यासोबत, त्यानं आपल्या पक्षाचा नवं, म्हणजे असं काही सांगतील म्हणून भीतीपोटी सुद्धा हे पक्षीय कारण सुद्धा दूर जाण्याचं असतं. किंवा संघटना, वेगवेगळ्या संघटना समाजात काम करतात. त्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना असतात. एकदा एक साहित्यिक सामाजिक समरसता निर्माण करण्याचा हेतू आहे म्हणून ज्यांनी एक साहित्य संमेलन सुरू केलं होतं. मग ते RSS प्रणित आहेत ते लोक. मग तुम्ही कशाला गेला म्हणून ते एका साहित्यिकाचा दुवा धरला होता लोकांनी. तिथं जाय, त्यानं म्हटलं, बाबा तिथं बोलवलं मी, तिथं कोणते विचार सांगण्यासाठी चाललो, मी जे तुमच्या समोर सांगतो तेच तिथं विचार सांगण्यासाठी गेलो. म्हणजे काही जणांचं असं काय मत आहे की नाही तिथं जायचं नाही, ते चुकीचे लोक आहेत, ते विषमतावादी आहेत. मला सांगा, ते विषमतावादी आहेत ना, मग तुम्ही कोणते वादी आहात? समतावादी. ठीक आहे, ते विषमतावादी आणि तुम्ही समतावादी. आता तुमचं ध्येय काय? विषमता दूर करणं. विषमता दूर करायचं असेल तर जे लोक विषमतावादी आहेत त्यांच्या संवाद जावं लागेल, त्यांना बोलावं लागेल, त्यांच्या त्या गैरसमज दूर करावे लागतील, त्यांच्यासोबत संवाद साधावा लागेल, मैत्री करावं लागेल, प्रेम द्यावं लागेल. ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम असं चक्रधर स्वामींनी सांगितले. अगोदर प्रेम द्यावं लागेल. प्रेम दिल्यानंतर ती माणसं तुम्हाला विश्वास टाकतील, विश्वासानं मग तुमचं ऐकतील. नाही आता तुम्हाला जर दगड घडवायचा असेल तर त्या आणि दगड तुम्हाला मूर्तीवादी आहात, तुम्हाला मूर्ती करायचं आहे आणि तिकडे दगड आहात, ते दगड होतं, त्या दगडाजवळ जात नाही, मला मूर्ती पाहिजे. आता तुला मूर्ती पाहिजे ना, तर दगडाजवळ जावं लागेल, दगडातला अनावश्यक भाग काढावा लागेल आणि मूर्ती करावं लागेल ना. हा विचार आपण करायला पाहिजे आणि करू द्यायला पाहिजे. नाही काही जण म्हणतात, त्या गलीचा कार्यक्रम होय रे, तिकडे कशाला चाललास? त्याचा होय ते, तुला काय त्याची लागली की काय म्हणून चाललास? काय लागली असेल रे म्हणून चाललाय. म्हणजे त्याच्या डायरेक्ट चारित्र्यावर, त्याच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. म्हणून ते भिवून, नाही त्या गल्लीचा त्या जातीचा कार्यक्रम आहे, त्याने ठेवलेला, मग आपण कशाला जाऊ. म्हणजे इतक्या खालच्या थरावर लोक बोलतात आणि वागतात मित्र. आणि तेव्हा तुम्हाला हे सगळं ऐकून डोळ्यात पाणी सुद्धा येऊ शकेल, तुम्ही जर संवेदनशील असाल तर. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणानं लोक अशा पद्धतीनं वैर धरून, द्वेष धरून लोक वागत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पक्षीय झालं, पुन्हा हे मानवानं निर्माण केलेली जात असेल, त्या नेतृत्व त्या जातीचा करायला काय, मग त्याचं कशाला महत्व वाढू द्यायचं, मग आपण जायचं नाही. म्हणजे अशाही कारण सगळेच नसतात असे, लक्षात ठेवा, सगळेच नसतात असे. सगळ्यांच्यामध्ये सगळे ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. असे त्यांना बंधनं त्यांच्या मनाला शिवत नसतात, ते सगळ्यासोबत समरस होऊन वागत असतात. असे काही माणसं असतात, पण ती आपण शोधली पाहिजे, त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. हा विचार करून, त्यांचा विचार, अशी माणसंही आहेत समाजामध्ये,
आपण लक्षात ठेवला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ब्राह्मण माणसं होती. तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा दीक्षा द्यायला सुरुवात केली ती ब्राह्मण मंडळी होती, नव्हती असं नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या समाजाची माणसं वेगळ्या सोबत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारे राजेश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज आणि अनेक खूप, आता सगळ्यांचीच नावं इथं काही सांगणे शक्य नसते. अनेकांनी सहकार्य केलेलं असतं. करतात लोक, असं काही विचार करायला नाही ते लोक आपल्याला सहकार्यच करत नसतात असं नाही. हां, त्यातले काही तरी करतात, सगळेच करत नसतात. त्यांच्या काही, मी सांगितलं, काही अडचणी असतात. तर काय कसं असतंय, काही जणांचे, काही लोकांना, काही व्यक्तीमुळं काही जण एखाद्या कार्यात येत नाहीत, किंवा दादा आला तर अण्णा येत नाही, आणि दादा आला आणि अण्णा आला नाही तर अण्णाला मानणारे म्हणतात अण्णा आला नाही आपण कसं जा, अण्णा काय म्हणते की नाही, अण्णाला विचार, कशाला विचारा, जाऊ देऊ, अण्णा आला तर जाओ. म्हणजे अण्णा आला तर दादा अण्णा आला तर अण्णाचे समर्थक येतात, दादा आला तर दादाचे समर्थक येतात, दादा आला नाही तर दादाचे समर्थक येत नाहीत. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणानं दादा, अण्णा, भाऊजी, दाजी यांच्याही प्रभावामुळे काही येतात, काही येत नाहीत, असंही घडते. मग आता तुम्हाला सांगतो, हे सगळं घडत असते ना, काही जणांचे निवडणुकीच्या कारणानं गावामध्ये काही पार्ट्या असतात, गावातल्या पार्ट्या, ते पक्ष हे पार्ट्या तर वेगळ्या झाल्या, आता राष्ट्रीय राज्य लेवलवरच्या किंवा अपक्ष हे वेगळं. अजून गावातल्या गावात काही पार्ट्या असतात, जे की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये असेल, सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये असेल, तेव्हा त्यांचे काही पॅनल असतात, एकमेकाचा पराभव केलेले असतात. त्या निवडणुकीच्या निमित्तानं तुला चारी मुंड्या चितकर तोरं म्हणलेलं असते, तुला दाखव तोरं म्हणलेलं असते, तू उभाच राहा, तुझं डिपॉझिट जप्त करतो म्हणलेलं असते. आता एका नेत्याने, हे सगळे सामाजिक संदर्भ जे मी सांगतोय सामाजिक कार्याच्या, हे राजकीयाला लागूच पडते. एका व्यक्तीनं काल परवा एका निवडणुकीमध्ये प्रचार सभेत म्हणला, त्यानं उभंच राहू दे, त्याचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर माझं नाव दुसरं ठेव. अरे ते तुझ्या पक्षाचं आहे बाबा, ठीक आहे, दुसरीकडून उभा, त्याच त्यांना प्रयत्न करायला. उद्या जर त्याचं जर तिकीट काही कारणानं मिळालं नाही, किंवा त्याला ज्या संघटनेच्या माध्यमातून तो तिकीट घेतो आहे तो तिथे मिळालं नाही, काही कारणात तो तुझ्यासोबत येतो ना, एवढी काय घाई लागली तुला, आत्ताच एवढं डिपॉझिट जप्त करतो ना, अमुक जप्त करतो, थोडं शांत ठेवायला. आता ते कार्यकर्ते काय म्हणाले, त्यानं आमच्या साहेबाचं डिपॉझिट जप्त करतो म्हणलाय काय, आता त्याच्यासोबत अजिबात जायचं नाही, जाचाल तर अवलादीत फरक आहे, असे कार्यकर्ते बोलतात. आता मला सांगा, हे जे सगळं वेगवेगळ्या अहंकारामुळे, व्यक्तीचा अहंकार आणि समाजातली व्यक्तींचा अहंकार, या अहंकार सुद्धा माणसाला एकत्र येऊ देत नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणानं काही भांडणं झालेले असतात, आणि त्या भांडणाचा एक मनामध्ये राग झाला, तुमच्याविषयी, समजा तुम्ही त्या कामात पुढाकार घ्यायला तुमच्यामुळं झालं नाही तरी तुमच्यासोबत जे राहतात ना, त्यांच्यामुळं दूर जातात. त्यानं तोंडवरी करून नाही काय त्याच्यासोबत, मग त्याचं तोंड बघायला मी कशाला जाऊ, अशा पद्धतीनं. मग त्यानं मला पराभव केलेला होय निवडणुकीमध्ये, त्यानं खुर्चीवर बसते, मी समोरच्या खुर्चीवर बसू की काय, त्यानं निवडून काय लई खरेपणानं आलाय, पैसे वाटून आलाय रे, कटकारस्थान करून आलाय, धोका देऊन आलाय रे, मग त्याचं तोंड बघावं वाटून आलंय रे म्हणून. म्हणजे तो वेगवेगळ्या कारणानं तोंड बघावं न वाटल्यामुळं सुद्धा लोक येत नसतात सामाजिक कार्यामध्ये. अशा अनेक गोष्टी, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस त्यांना वेळ दिलेला नसतो, त्याच्या एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही पण गेलेले नसता, किंवा तुम्हाला तेव्हा जाता आलं नसतं, मग त्या कारणानं त्यानं तेव्हा आला होता काय, मग आता कशाला मी त्याच्या जवळ, म्हणजे वेगवेगळ्या कारण. त्यानं तेव्हा माझं काम कर म्हणलं होतं, केलं आहे काय, म्हणजे तुम्ही सगळ्या वेळी काम करू शकता, मग ते काम केलं नाही र म्हणून काही जण येत नाहीत. काही जण येऊ लागले तरी चाललास, चाललो, तेव्हा केलंय तुझं काम त्यानं,
लाजही नाही रे तुला, चल्लास मग बरोबर ठीक आहे मग जाय ना. म्हणजे अशा कामाची आठवण, निवडणुकीची आठवण, अगं वेगवेगळ्या अशा कारणामुळे किंवा काही जणांच्या दुसरा एक महत्त्वाचा घटक असतो विचारधारा. आता तुमची जर समतावादी विचारधारा असेल, तुम्ही समतेचे विचार मांडत असाल आणि दुसरा विषमतेचा समर्थक असेल, त्यानं म्हणते तिथं मला विषमतेचा समर्थक हो मी, त्याचे समतेचे विचार मी कशाला ऐकू, म्हणून विषमतेचे लोक येत नसतात. लक्षात आलं? म्हणजे ही विचारधारा सुद्धा तुमच्याला आड येत असते. दुसरी अनेक कारणं जी असतात, त्यांना कामं असतात, त्यांचे वेगवेगळे कामं असल्यामुळे ते कामामध्ये बिझी असतात, म्हणून सगळेच जण काही मुद्दाम येत नाहीत असं नसते. कामं असतात, वेगळ्या कामामध्ये बिझी असतात, अडचणी असतात, अडथळे असतात, त्यांच्या काही समस्या असतात, मानसिक समस्या, आरोग्यविषयक समस्या, वेगवेगळ्या कारणानं समस्याही असतात. ह्याही गोष्टी काही जणांना, तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये व्यसनाबद्दल बोलत असाल तर व्यसनाबद्दल कोणी व्यसन करणारा माणूस येत नाही, व्यसनाच्या विरोधात, तिथं उगा अपमान होते बाबा म्हणून त्याही कारणानं काही जण येत नाही. तुम्ही व्यसनाच्या विरोधात शपथ घ्यायला लावत असाल, मग आपल्याला तर ते काही जमना, तिथे गेले की शपथ घ्यायला लावतात. म्हणजे याही कारणानं लोक नको बाबा तिथे गेल्यानंतर, किंवा काही चांगुलपणाविषयी तिथं सांगितलं जात असेल तुमच्या कार्यक्रमामध्ये, यांना चांगुलपणानं वागायचं नसेल तर या कारणानं सुद्धा नको तिथं उगं तेच सांगत राहतात. मग ते आपल्याला काय आहे, तशा पद्धतीनं जगायचंच नाही, आपलं जसं चाललंय तसं चालू द्यायचं आहे. कपडे धुवूनच घ्यायचे नसतील तर कपडे धुण्याकडे कोण येईल? नाही, मळलेलेच कपडे मला जशाच आहेत तर म्हणू लागलं तर माणूस येत नसते. लक्षात आलं? म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणामुळे माणसं दूर असतात. म्हणून लक्षात ठेवा, दूर असतात म्हणून तुम्ही सामाजिक कार्य थांबवू नका. या महापुरुषांनी सामाजिक कार्य थांबवलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य निर्मितीची चळवळ थांबवली असती तर या देशाचं काय झालं असतं, आपण हा विचार केला पाहिजे. तथागतांनी इतकी विचार समृद्ध दिली नसती तर भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र जगामध्ये आज प्रसिद्ध झालेले नसते ते, आणि ते अनुयायी मिळाले नसते जगभरचे, आणि अनेक जगभरातले अनुयायी आज भारतामध्ये येतात तथागताची भूमी म्हणून, ते आले नसते, भारताचा फायदा झाला नसता. त्यांनी थांबवलं नाही ना, त्यांनी थांबवलं नाही काम. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्याने अखंडित प्रयत्न केले त्यामुळे त्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. इथला रजाकार, धर्मांध रजाकार घालून टाकण्यासाठी इथल्या लोकांनी आपलं बलिदान दिलं. ती चळवळीमध्ये सातत्यानं गतिमान राहिले शेवटचा श्वास घेईपर्यंत. अनेकांनी बळी दिलं स्वतःचा, अनेकांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर मित्र, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की कोणतंही सामाजिक कार्य असेल, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरुवात केली तेव्हा फार कमी लोक होते, किंवा बाबा आमटे यांनी जेव्हा वरोऱ्याला आनंद आश्रम जो आश्रम सुरू केला कुष्ठ रोग्यांची सेवा करण्यासाठी, तेव्हा एकच कुष्ठरोगी, एक गाय आणि आपली पत्नी घेऊन त्या एका जंगलामध्ये जाऊन तिथं सेवा सुरू केली. हिंस्त्र पशु होते त्या बाजूला, आणि इकडे समाजातले हिंस्त्र पशु त्रास द्यायला होते. अशा परिस्थितीत त्यांनी ते काम केलेलं आहे, सेवा केलेली आहे. तेव्हा जेव्हा त्यांना एकाने प्रश्न विचारला की मग पुन्हा कुष्ठरोगी यायला लागले, कुष्ठरोगी अनेक लोक येऊ लागले. मग तर एकाने विचारलं गाडी बाबा आमटे यांना, तर बाबा आमटे यांना म्हणाले की आता बाबा आमटे, तुमच्या आश्रमाची, तुमच्या ह्या कामाचा आता व्याप वाढायला लागला, लोक जास्तीत जास्त यायला लागलेत, आता खूप सामाजिक कार्य पाहून, हे सगळं पाहून तुम्हाला आनंद वाटत असेल. बाबा आमटे म्हणाले, कुष्ठरोगी माझ्या इकडे येत आहेत याचा मला
आनंद नाही, मला उलट दुःख आहे. दुःख कशाचं आहे? सेवा करतो म्हणून मला त्रास होतोय, सेवा करावं लागते म्हणून, याबद्दल नाही आहे. तर कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही असं बाबा आमटे सांगायचे, आणि ते सत्य आहे. त्यांनी स्वतःच्या कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही हे साठी लससुद्धा टोचून घेतली होती आपल्या ह्याच्या अंगावर. म्हणजे सांगितलं होतं की त्यातले दुसऱ्यांना होत नाही, कुष्ठरोग हा दुसऱ्यांना होत नाही, त्याची वेगळी कारणं असतात. आणि हे विचार सातत्यानं ते मांडत होते. त्यामुळे बाबा त्यांची घरीच सेवा करा, कुष्ठरोग्यांची घरीच सेवा करा प्रत्येकाने. तुम्ही रक्ताचे नातेवाईक म्हणताना मग त्यांना दूर फेकता, असं बरोबर नाही. अशा पद्धतीचे विचारधारा ते मांडत होते. त्याच्यामुळे माझी अजून विचारधारा रुजत नाही आहे, याचं मला दुःख वाटते. ज्या दिवशी आश्रम बंद पडेल या कुष्ठरोग्यांचा, तो मला आनंद वाटेल, अशा आशयाचं ते बोलले होते. म्हणजे सांगायचा हेतू आहे की तुम्ही एखादं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामध्ये ज्या कारणानं सुरू केलं होतं तिथलं ते निर्मूलन झालं असेल, ते लोक सुधरून गेले असतील, तर आता मग सुधारण्याचाही काही विषय नसेल तर दुसरंच काहीतरी सुधारण्याचा विषय तुम्ही सुरू करू शकता. तर मित्र, या आणि आणखीन काही महत्त्वाच्या मुद्द्यावर, यावर सगळ्या गोष्टीवरचा उपाययोजना काय करता येऊ शकतात या संदर्भानं, या अडथळ्यावर काय उपाय आहेत, तर पुढच्या भागामध्ये काही मुद्दे आपण बघणार आहोत. धन्यवाद.